बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणातल्या जमिनीवरती थेट अजित पवारांचाच डोळा असल्याचा गंभीर आरोप अंजली दमानी यांनी केलाय। अजित पवारांच्या पक्षाची 2018 पासून जमिनीवर नजर होती असं दमानिया म्हणाल्यात। सत्तेत आल्यावर मुलाच्या नावे जमिनीच्या खरेदीची तयारी अजित पवारांनी केली असा आरोप त्यांचा आहे। अजित पवारांच्या पक्षाचे तत्कालीन उपमहापौर निलेश मंगरांवर सुद्धा दमानिया यांनी आरोप केलेले आहेत। निलेश मगर यांनी 2018 मध्ये जमिनी संदर्भात पॉवर ऑफ अटर्नी केली असं त्या म्हणाल्यात आणि निलेश मगरही मुंढवा जमीन प्रकरणामध्ये मोठे प्लेयर असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांचीही खारगे समिती पुढे चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। अजित पवार यांचाच डोळा या जमिनीवर अगदी 2018 पासून होता आणि हे जे डॉक्युमेंट आहे ते निलेश मगर जे पुण्याचे उपमहापौर होते त्यांनीच या जमिनीचा व्यवहार म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी ही 2018 साली घेतली होती। निलेश मगर जे उपमहापौर होते पुण्याचे त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी कोणाकडनं घेतली होती? दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिलेली आहे। आजपर्यंत तुम्ही बघितलंय का की दमानिया मॅडमली कधी भाजपवर बोललेलं, त्यांना कुठून तरी आदेश येतो, त्या सामाजिक कार्यकर्त्यात चांगले, मी त्या विषयाबद्दल बोलत नाही। करप्शनबद्दल जर कोणी बोलत असेल, पुराव्यासकट बोलत असेल, त्या गोष्टीचं स्वागतच त्या ठिकाणी आपण सर्वांनी केलं पाहिजे। पण फक्त ठराविक पक्षांना टार्गेट करण्यापेक्षा तिन्ही पक्षांना टार्गेट करायला काय हरकत आहे? भाजपकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा केला जातोय, मग करत असताना टार्गेट करत असताना तिन्ही पक्षांना तुम्ही टार्गेट का करत नाही? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।